आता पाहूया पावसाच्या बातम्या। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये आज तुरळक पावसाचा अंदाज होता, तर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईत काही ठिकाणी पावसाची उघडीप, तर काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरू। रेल्वे सेवा सुरळीत, विरार स्टेशन ते बोळिंज रस्ता 48 तासानंतरही पाण्याखाली। बेळगाव जिल्ह्यात पूर परिस्थिती, गोकाकचा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित, घरांमध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। खडकवासल्यातील विसर्गामुळे पुण्यातील भिडे पुलासह टिळक पूल पाण्याखाली, दोन्ही पुलावरील वाहतूक बंद, एकतानगरमधील सोसायट्यांमध्ये पाणी। कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश स्थिती, नागरिकांच्या घरात पाणी साचायला सुरुवात, कोल्हापूर रत्नागिरी राज्य महामार्गासह अनेक प्रमुख मार्ग बंद, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। सांगलीत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली, सांगलीत सखल भागांमध्ये कृष्णेचं पाणी, नागरिकांच्या घरातही पाणी, आतापर्यंत 150 नागरिकांचं स्थलांतर। सलगच्या पावसानंतर लातूरच्या महमदपूरमधील मन्याड नदीवरील पूल पाण्याखाली, पुलावरील वाहतूक 4 दिवसांपासून बंद, रस्त्यांवरची वाहतूक आणखी काही दिवस ठप्प राहील। नांदेडच्या मुखेडमध्ये 19 ऑगस्टच्या अतिवृष्टीमुळे कहर, हसनाळ आणि रावणगावसह 5 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा, मुखेडच्या परिस्थितीचं भयावह दृश्य समोर। जखम असल्यास आणि पावसाच्या पाण्यातून किंवा चिखलातून चाललेल्या लेप्टोची शक्यता, पावसाच्या पाण्यातून प्रवास केलेल्या 72 तासात औषधोपचार करणं आवश्यक, मुंबई पालिकेकडून आवाहन। तर गेल्या 2 दिवस झालेल्या पावसामुळे धरणं आणि नद्याही ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत। पाहूया टॉप 9 बातम्यांमध्ये। उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ, भीमा नदीकाठच्या पिकांचं नुकसान। मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी धोका पातळीवर, कोल्हापूर शहर परिसरात पूरसदृश परिस्थिती, अनेक प्रमुख मार्ग बंद, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। नाशिकमध्ये गंगापूर धरणातून 7735 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, पाणी सोडल्यामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित। पंढरपूरमध्ये भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ, भक्त पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा, नदीकाठच्या वसाहतीत पाणी शिरलं। गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या 3 नद्या इशारा पातळीवर, इंद्रावती नदीचा पूर ओसरला, मात्र गोदावरी आणि प्राणहिता नदीचा पूर कायम, भामरागड तालुक्यात चौथ्यांदा पूरस्थिती निर्माण। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणाचे 8 वक्राकार दरवाजे उघडले, धरणाच्या 8 दरवाजांमधून 45,765 क्युसेकने गोदावरी पात्रात विसर्ग, गोदावरी नदीकाठासह नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गंगापूर आणि दारणा धरणातून आलेल्या पाण्याच्या नाशिकच्या सायखेड्यामधून 28,000 क्युसेकने गोदावरी पात्रात प्रवाह, सायखेड्यामधील घरांना, स्मशानभूमीला पुराचा वेढा, प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा। बेळगावमधील गोकाकमध्ये मुसळधार पावसामुळे पूर, 220 घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी, 200 पूरग्रस्तांचं मदत केंद्रात स्थलांतर, पूरग्रस्तांना कायद्यानुसार कायमस्वरूपी मदत देणार, जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन। जळगावच्या चाळीसगावमधील मन्याड धरण ओव्हरफ्लो, धरणातून 800 पेक्षा जास्त क्युसेकने विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।